तू हरामी आहे, तू हरामी आहे, तुला शाप भेटला का? अरे तुला शाप मला आमची किमती आहे ना, आम्ही मुखाने खातो ना. 32 वर्ष झाली ना भावा, तुमच्या किमतीचं काम करू राहिले तर त्याची माझी किंमत आहे. आमच्या लहानपण केल्यावर घोड्याची आजी शिकवता तुमच्या कार्यकर्त्या एवढा चाकर करून पाचा हाताने आम्ही हे काय हा तमाशा आम्हाला पण नाही आवडत. पक्षाचे एकनिष्ठ म्हणजे आम्ही काय आहे, एका नवऱ्यासोबत संसार करणाऱ्या बायका आहे, 10 नवऱ्यासोबत नाही. जय हिंद। आप देख रहे हैं ARK न्यूज। बीजेपी कार्यालय के सामने भागवत कराड़ और अतुल सावे को गाली गलौज। औरंगाबाद बीजेपी से चुनावी टिकट नहीं मिलने से नाराज कार्यकर्ताओं और समर्थकों का गुस्सा खुलकर सामने आ गया। शहर स्थित बीजेपी कार्यालय के बाहर बड़ी संख्या में लोग इकट्ठा हुए और जमकर नारेबाजी की। इस दौरान केंद्रीय मंत्री भागवत कराड़ और राज्य मंत्री अतुल सावे के खिलाफ तीखी नारेबाजी और गाली गलौज की गई। देश दुनिया और औरंगाबाद की ताज़ा तरीन खबरें देखने के लिए सब्सक्राइब करें ARK न्यूज। नाही श्वास घ्यायला सोडली चांगलंच नसतं. हे काय हा तमाशा आम्हाला पण नाही आवडत. पक्षाचे एकनिष्ठ म्हणजे आम्ही काय आहे, एका नवऱ्यासोबत संसार करणाऱ्या बायका आहे, 10 नवऱ्यासोबत नाही. म्हणून याच पक्षाचं म्हणून इथं बसलेले, नाही तर गेलं असतं अजून 4 ठिकाणी. हजारोचे बाजारो पडलेत ना. पण आम्हाला कमळाचा आम्हाला आणि भारतीय जनता पार्टीचा अभिमान आहे. फक्त हा खेळ केलाय तो फक्त खालच्या नेते लोकांनी, खालच्या चमचे लोकांनी केलेला. लिहून देते मी, आणि मी एकेकाचं नाव पण सांगते. मागाशी बाईट मध्ये पण बोललेली मी, सगळ्यांची नाव बोललेली माझ्या प्रभागातली. का बांधिले तुम्ही सगळे त्यांचे? अरे का बांधिले तुम्ही सगळे त्यांचे? काय दबाव कशाचा आहे तुम्हाला त्यांचा? आपल्याला बिलकुल दबाव नाही. बरोबर की नाही? मग पक्षाने काय सांगितलं होतं? ऐका, पक्षाने बरोबर आहे की नाही दादा? ऐका, पक्षाने काय सांगितलं होतं? आरक्षण 50% आरक्षण कोणासाठी हो? कोणासाठी? महिला पदाधिकाऱ्यांसाठी होतं. कुठे आहे महिला पदाधिकारी माझी? 4 ते 5 ते 7 महिलांच्या वर एक महिला पदाधिकारी. समोर या तुम्ही, समोर जाऊन बसा. का तुम्ही 50 महिलांवरती अत्याचार केलाय? का केलं तुम्ही अन्याय हा? कुठे का दिला तुम्ही बायकांना त्यांच्या पद? तिकीट काय इकडे देऊन टाका पाठीमाग. काय नाही देणार तुम्ही? तिकीट देणार आहे का? तिकीट देणार आहे का? तिकीट देणार आहे का? फक्त एक नसतं ना ताई, तुमचं सगळं सन्मान काय सांगतो कॅमेऱ्यासमोर बोलायचं का? आता आपल्या घरचा विषय त्याच्यासमोर बोलायचं का ताई? कॅमेरा आले म्हणून तुम्ही आम्हाला विचारायला नाही. मी सकाळपासून बोललो, 3 तास तिकडे होतो मी. असं नाही ताई, मी तर नाही माझ्याबद्दल फोन पण केला असेल. मराठे ताई आपले संबंधात असे नाहीये. काही गोष्टी समजून घ्या. मी अधिकारानं आलो तुमच्याकडे. ऐका ना भाऊ, ऐका ना. काही गोष्टी समजून घ्या. अधिकारानं आलो. आम्ही पण अधिकारानेच तुमच्या अधिकारानं आलो. तुमचे ना पारिवारिक संबंध आहे. एक दिवस बोलू देते का मला? बोलू देते का? केव्हा आता थांबेल तेव्हा थांबेल. थांब थोडीशी 2 मिनिटं. सांगा, तुम्ही शहर अध्यक्ष होत असताना मला कोणतं पद होतं? तुम्ही शहर अध्यक्ष असताना मला कोणतं पद होतं? महाराष्ट्राचे तुम्ही पदाधिकारी होत्या. हो, तुम्ही माझ्या वेळेस महाराष्ट्राचे पदाधिकारी होत्या. दिलं. अहो, तुमच्याकडे लेटर मागायला आले, लेटर सुद्धा तुम्ही नाही नव्हतं दिलं. रे तुम्ही सदस्य म्हणून तुम्ही पद म्हणतात का सदस्याला? नाही असं कसं? कुठे मला लेटर नाही, काही नाही. कसं काय? मी मनानेच म्हणायचं पद होतं असं. ऐका ना, बहिणीसारखं काय करणार? पक्ष म्हणून नाही आलो. पक्ष म्हणून नाही आलो. तुम्ही जे बोलता ना, पक्ष म्हणून नाही आलो, ओळख भाऊ म्हणून आलो. खरं बोलणार आणि तुमच्या घरातला माणूस बायासारखे तुम्ही म्हणून लागलो मी तुम्हाला. मनात एक होतात एक नाही आपलं. मनात एक होतात एक नाही. तुम्ही 2 मिनिटं शितोळे साहेबांची बाईट ऐकली का? काय बोलले ते? कोणाकडे असं काय का? काय झालं? 2010 मध्ये तुम्हाला तिकीट दिलं होतं, आता कशाला? म्हणजे नाही ना, नवीन आहे त्यांना माहिती बरे आहे. शिस्तबद्ध पद्धत. मग अशा माणसाला कशाला पाठवायचं?
म्हणजे ज्याला ऐकून घ्यायचं नाहीये, ज्यांना ऐकून घ्यायचं नाहीये, म्हणजे आपलं ऐकून नाही घ्यायचं तर कशाला हे करायचं. हो यावर महामंत्रीजी चला माझ्या महामंत्री दादा मी घेऊन येते, दादा मी घेऊन येते. सारे साहेब इथे कुठे गेले? आलो बोलून तर घे, तुला पटलं तर मान्य कर. पटलं तर मान्य कर. पटलं तर मान्य कर. पटलं तर मान्य करा ना. मी यांना बाजूला पाठवते इथे बोला. बोला मला तुम्ही हे करू नका. काय म्हणतील मला लोक, मी इथे बसते येणार, माझं नाव खराब होतं. मीडियावाला प्लीज साईडला जा बरं, प्लीज सगळे प्लीज मीडियावाला सगळे प्लीज प्लीज 10 मिनिटं द्या मला. मीडियावाल्यांनी थोडंसं बोलू द्या, काय प्रॉब्लेम नाही. ऐका ना, मीडियावाल्यांनी थोडंसं बोलू द्या, शांततेने. ऐका ना, बोलू द्या ना, आमचं ऐका ना. नाही, निघा नाही तुम्हाला. आम्ही 10 मिनिटं भैया, अरे भैया बोला, हम नहीं बोले. आम्ही नाही बोललो ना. याचा अर्थ प्रत्येक जण उमेदवारी देऊ शकतो. तुम्ही कमिटीत असाल तर काय कराल? असं नाही ताई करताय. नाही असं का नाही. हे बघा तिकडे थेटे साहेब होते म्हणून तिकडे हे मान्य केलं नाही, इकडे संजय जोशी होते म्हणून मान्य केलं नाही. मग मीच का गरीब महिला सापडले यांना? मी ब्राह्मणाची म्हणून त्यांना माझ्या डोक्यावर आणून ठेवलं. असं नाही. हळू आपल्या नाही. पदमपुऱ्यात कामगार आहे मयुरी बरतुने, तिला आपण तिकीट दिलेलं आहे. असं नसतं. सर तुम्ही आम्हाला जर म्हटले असते तुमचं काम कमी आहे, आम्ही मान्य केलं असतं. कुणाचंच काम कमी नसतं. नाही. टीमला निर्णय करताना एकाचं नाव एका रात्री तुम्ही निर्णय बदलतात, पण तुम्ही सांगायचं ना आम्हाला विश्वास घ्यायचा होता ना. आपण डायरेक्ट तिकीट कापले कशामुळे? कशामुळे? थोडंसं मी बोलते शांततेने बोलायचं आपल्याला. भांडण पक्ष आमचाच आहे, आम्ही पक्षाचेच आहे. आमचं काय म्हणणं आहे, तुम्ही 58 महिलांचं बोलले होते, त्यापैकी 7 महिलांना तुम्ही न्याय दिलेला. बाकीच्या 51 महिलांचं काय, फक्त तेवढं आम्हाला सांगा, आम्ही काही बोलणार नाही. ताई हे सगळं आपल्याला बसून बोलता येतं, फक्त आत्ताचा क्षण नसतो. आपली टीम आहे, आपले ज्येष्ठ आहेत, पण असं आपण समोर पक्षाची प्रतिमा डाव्या पक्षापेक्षा मोठे आहे का आपण? नाहीये. ज्यांनी निर्णय घेतला ते लहान आहेत का? नाहीये. आपल्याला तक्रार करायला जागा आहे की नाही? जागा आहे. पण अशा पद्धतीने वागणं हे पक्षासाठी चांगलं नाही. आपला स्लोगन आहे राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष, नंतर मी. आम्ही त्याच्यासाठीच काम केलं. आम्ही आजपर्यंत त्याच्यासाठी आम्ही कोणत्या याच्यात चुकलं असेल आम्ही मान्य करू आणि माघार घेऊ. फक्त तुम्ही दाखवायचं इथं चुकलो आम्ही. ही एवढी वेळ कोणी आणली? काय सांगतो तुम्हाला 20 वर्ष काम करणाऱ्या महिला, तुम्ही जर आम्हाला 1 महिना आधी, ऐका ना, 1 महिना आधी किंवा 8 दिवस आधी जरी म्हटले असते की ताई तुम्ही आम्हाला यांना सांगायचं देणार होतं आहे, ना की ताई तुम्ही नका करू, तुम्ही फक्त या माणसासाठी करा. आम्ही केलं असतं, आम्ही मान्य केलं असतं. माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब आल्यानंतर 9 जणांच्या टीम मध्ये आपला निर्णय झालेला आहे. तो 4 दिवसापूर्वी झाला आहे. आपल्याला पण माहित नाही, सर्वे करून झालेला आहे. तर तो म्हणजे आम्ही फक्त भ्रमात होतो की आम्हाला न्याय मिळेल. तर इथं 45% महिलांना तर न्यायच नाही मिळाला. फक्त 45% जे पुरुष होते नावाला यांनी केलं. 50% महिला या जे कार्यकर्ते जे नगरसेवक आहे की तिथं पुरुष वार्ड सुटला पण महिलाला तिकीट द्यायचं होतं, महिला वार्ड सुटला. पण अशा वेळेस त्यांनी पुरुषांच्या बायकांचा विचार केला की ज्यांच्यावर काही गुन्हे नाहीये, ज्यांनी कधी घराचा दरवाजा बाहेर ओलांडला नाही. माझ्या तरी स्वतःच्या वार्डात हे घडलेलं आहे. आणि 45% बिचाऱ्या की आवाज उठवला तर पक्ष आपल्याला काय करण म्हणून बाहेर निघले नाही. पण ह्या माध्यमातून सगळ्या खुशी